राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णा भाऊ. मित्रांनो, आपण जे काय आता एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे कोणता, ते आंब्याचा, ते बी गावरान आंब्याचा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला निवड वेगळी, ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धी दिलेली. त्याच्यामुळं कोणाला काय आवडतं आहे, कोणाला काय नाही, त्याच्यात आपण म्हणजे कधी गणित लावायचे काम नाही किंवा अंदाज लावायचं काम नाही. आज मी तुम्हाला जे माहिती सांगणार आहे ती माहिती शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा एक प्रयत्न करा. तर मित्रांनो, आज तुम्हाला अशा आंब्याची माहिती सांगणार आहे की गावरान आंब्याची जी काय आपण मालिका चालू केली, ह्याच्यात वेगवेगळे गावरान सगळ्या प्रकारचे तुम्हाला गावरान आपल्याकडे जेवढे आंबे आहेत ते सगळे तुम्हाला सांगण्याचं आहे की मी ही केलेले. तर आज तुम्हाला असा आंबा सांगणार आहे. आपण ह्याची कोळीपासून लागवड केलेली होती. तर ह्याच्यात छोटंच झाड आहे, हे तुम्हाला दिसत असेल. त्या झाडाचं एक डेरा होतो आणि ह्याच्यातून एकच, आता बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात किंवा तुम्ही कलम केला असेल किंवा काही, ह्याच्यात कोणतं कलम केलेलं नाही, काय नाही. फक्त आता एका फांदीला फक्त एक आंबा आलेला आहे. आणि प्रत्येक आता जे काय कोणत्या गोष्टीमध्ये ज्याची आवड आहे का, त्याचं त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष असतं. तसं हे जे काय झाड आहे का, ह्या झाडाला फक्त एकाच फांदीला एकच फळ लागलं आहे. हे आंब्याचं नाव केळं आहे. मागच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं असून, कारण माहिती आहे का, ह्याचा आकार आहे का आंब्याचे, ह्याचं केळ्यासारखा आकार आहे आणि ह्याचा असं लांब साईज होती. ती तुम्हाला म्हणजे लक्षात येते. आणि विशेष म्हणजे बघा काय, थोडं झूम करून लागते. आता ही जी काय आंबा आहे का, देठाला नाजूक आहे, एकदम नाजूक आहे, म्हणजे बारीक देठ आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्यात आवड भारी, ही जी काय देठ आहे का, जसं आपल्या नाकाचं शिर असते, हे पूर्ण असं मधी रेस आहे. हे आता ह्याच्यात हे नैसर्गिक आवरण आहे ह्याचे पावडरचं. आता तुम्हाला लक्षात येत असं दिसेल नाही, एखादं दिसते. आता ही जी काय देठापासून ती पार हिचे जी काय वाकान असते, थोडंसं खाली आंब्याचा जे काय आकार असते मधी गॅप, तर ह्याच्यामध्ये असं मधी खड्डं आहे बघा. ह्या इथून तर पार खाल्ल्या शेंड्याच्या थोडंसं मधी इथपर्यंत असं मधी खड्डं आहे, पूर्ण खड्डं रेश पाडलेली, हे विशेष आहे. आणि हे खायला एक नंबर आहे. ह्याची कोय बारीक असते, चपटी असते. ह्याचा पानाचा जर आकार जर बघितला आपण, तर पानाचा आकार मोठा असतो आणि ह्याचं डेरेदार झाड होते. ह्याचं पूर्ण डेरेदार झाड होते. आणि ह्याच्या झाडाच्या मध्ये बी फळं असतात आणि शक्यतो बाहेर जास्त खाली लोंब होतात, कारण लांब असल्यामुळं हे झाकून हे झाड आहे का, त्या फळाला झाकून ठेवीत नाही. आणि हे त्याच्यामुळं आपल्याला पटकन लक्षात येते की आंब्याला आंबे लागलेले. आता हे वेगवेगळे जे काही आंबे आपण जतन करण्याचं काम करतो किंवा पुढच्या पिढीला सांगण्यासाठी, नवीन माहिती देण्यासाठी आपण प्रयत्न चालू केलेले. त्याच्यामुळे तुमच्याकडे सुद्धा कोणता गावरान आंबा असला तर त्याचं जतन करा. नुसतं एकच केशर आंबा जोडून किंवा हापूस आंबाचं खाऊन काय होत नसतं. पण ह्याच्यात जे खमंगपणा गावरान आंब्यामध्ये, ते खमंगपणा कशातसुद्धा भेटणार नाही. त्याच्यामुळे वेगवेगळे आंबे आपल्या शेतामध्ये बांधावर कुठं जोडीत चाला, लावीत चाला आणि त्याच्यातून आपण हे करा. ह्याच्यात कोणतं कलम नाही, काय नाही बरं का. फक्त तिसऱ्या वर्षी आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. एक जसे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तसं तुमच्यासुद्धा लक्षात येईल. हे प्रयोगांती किंवा अभ्यासांती ह्या सगळ्या गोष्टी आपण सिद्ध केलेल्या आहेत, 100% सक्सेस झालेल्या आहेत आपल्या बागेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नवीन प्रयोग करा. आणि हे प्रयोग सक्सेस झाल्यावर जे आनंद होतो का, ते आनंद शब्दातसुद्धा सांगता येत नाही आणि ते आनंद गगनात मावत नाही. आणि ही जी काय आनंद आहे का, हे आनंद प्रत्येकापर्यंत सांगण्याचा माझा एक प्रयत्न असते. आणि त्या गोष्टीची आवड आहे आपल्याला, त्याच्यामुळं मी प्रत्येकाला सांगण्याचा एक प्रयत्न करत असतो. एकच आंबा आहे, पण कुतूहल ह्या गोष्टीचं आहे, म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपण लावलेल्या कोळीपासून एक आपल्याला आंबा जतन करायला एक आपण कुठंतरी निसर्गाचं एक पाईक म्हणजे काहीतरी आपण देणं लागतं. त्याच्यामुळं आपण ह्या काम करतो. तुम्हीसुद्धा काही प्रयत्न करा आणि हे करा. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद. राम राम.